मोरांबा या मालिकेच्या 20 डिसेंबरच्या भागामध्ये रमा आता मंगलसोबत फोनवरती बोलते आणि शशिकांतचं कारस्थान समजतं आणि मग ती विचार करते, नाही आता काहीही झालं तरी मला या कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करून शशिकांत मुकादम यांना हरवायचं आहे आणि अक्षयने तिच्यासाठी काय कॉस्ट्यूम ठेवला आहे हे पाहण्यासाठी रमा रूममध्ये येते. कॉस्ट्यूम पाहते आणि रमा हरखूनच जाते. तोपर्यंत इकडे पाहुण्यांची ये जा चालू असते. एक एक करत सगळे पाहुणे येतात आणि फायनली जज आलेले असतात. जज असतात सार्थक आणि आनंदी. दोघांना पाहून आय्याजी दोघांचं स्वागत करतात. पण रेवा सांगते, हे काय, म्हणजे ही वेस्टर्न थीम पार्टी आहे आणि या साडी नेसून आल्यात. यावरती आय्याजी म्हणते, शांत बस जरा रेवा, जरा शांत बस. यावरती आता आनंदीला ऑकवर्ड वाटतं. आनंदी म्हणते, सर खरंच म्हणजे ही वेस्टर्न पार्टी थीम असताना मी इथे साडी नेसून आले. सार्थक म्हणतो, मग काय झालं, हे बघा माणसाचं म्हणजे कपड्यांवरून काही ठरत नसतं, माणसाचं मन निर्मळ असलं पाहिजे. काय आजी? याच्यावरती आता मात्र आय्याजी म्हणते, हो तर बरोबर आहे, कपड्यांवरती काय आहे, असं म्हणत आय्याजी खोटं खोटं हसू आणते. आता सार्थक आणि आनंदीचं स्वागत केलं जातं आणि आता आय्याजी म्हणतात, तुम्ही एक काम करा, तुम्ही जजची खुर्ची घेण्याआधी अक्षयला भेटून घ्या. मग सार्थक म्हणतो, हो तर मला अक्षयला भेटायचंच आहे. अक्षय म्हणतो, सार्थक तू आलास इकडे खरंच म्हणजे तुझ्या बिझनेसच्या ग्रोथबद्दल ऐकलंय आणि इतकं मला कौतुक वाटलं ना तुझं, म्हणजे थोड्याच अवधीमध्ये किती बिझनेस ग्रो केला. सार्थक म्हणतो, आणि अक्षय तू तरी काय, तू तरी तुझा बिझनेस किती छानपणे सांभाळतोयस. असं म्हणत दोघंजण गप्पा मारत असताना सार्थक म्हणतो, या ना ही माझी बायको आनंदी. असं म्हटल्यावरती आता मात्र आनंदी आणि अक्षय या दोघांची ओळख होते. आनंदी म्हणते, खरंच म्हणजे तुमच्याबद्दल इतकं ऐकलंय ना, आता कारमध्ये येताना पण सार्थक सर तुमच्याबद्दल किती बोलत होते. म्हणजे तुमच्या दोघांची याच्यावरून घनिष्ठ मैत्री दिसून येते. तितक्यात तिथे रेवा येते. सार्थक म्हणतो, अक्षय आणि तुझी मिसेस. तितक्यात आय्याजी म्हणते, रेवाची ओळख करून दे, रेवाची ओळख करून दे सार्थकला. आणि रेवाची ओळख करून देत असताना सार्थकच्या हातावरती मुद्दाम आता रेवा ज्यूस सांडवते आणि म्हणते, ओ सॉरी सॉरी. आय्याजी म्हणते, नॉट अ बिग डील, नॉट अ बिग डील, चुकून होतं असं. सार्थक तू हात धुवून ये. असं म्हटलं. सार्थक म्हणतो, इट्स ओके, ठीक आहे, मी हात धुवून येतो. आणि तो वॉशरूम कुठे आहे असं विचारतो. त्यावेळेला अक्षय म्हणतो, चल मी तुला दाखवतो. इकडे रमाने छानपैकी तो बॉक्स उघडलेला असतो. बॉक्समधला ड्रेस काढलेला असतो. तो ड्रेस घालून रमा अगदी परीसारखी दिसत असते. स्वतःला आरशात न्याहाळते आणि इतकं सौंदर्य पाहून तिलाच आश्चर्य वाटतं. तितक्यात तिथे शशिकांत येतो. शशिकांत रमाच्या मागावरतीच असतो, जेणेकरून रमा काय करते, ड्रेस घालून येते का, पार्टीमध्ये पार्टिसिपेट करणार आहे का हे जाणून घ्यायचं असतं. आणि रमाला पार्टिसिपेट करायचा आहे म्हणून तिने ड्रेस घातलाय हे बघून शशिकांतचा खूप मोठा जळफळाट होत असतो. शशिकांत विचार करतो, हे काय, करायला काय गेलो आणि झालं काय. मग शशिकांत लाईट्स ऑफ करतो. रमा घाबरते, कोण आहे तिकडे, कोण आहे तिकडे असं म्हणायला लागते. सार्थक आता वॉशरूमसाठी चाललेला असतो. इकडे रमा घाबरते. लाईट्स गेल्यामुळे सीमा पण तिकडे येते आणि काय चाललंय आणि रमाला सावरते. त्यावरती शशिकांत म्हणतो, तुला काय वाटलं मी तुमच्या ह्या अशा सगळ्या नाटकांना भुलून जाईन का, तुमच्या सगळ्यांचं काम तमाम करेन. आणि सीमा तुला जास्त जरा माज आलाय ना. तोपर्यंत सार्थक सांगत असतो, अक्षय अरे वॉशरूम. सार्थक म्हणतो, अरे वॉशरूम कुठे आहे सांग ना. अक्षय म्हणतो, ते काय समोर तिकडेच आहे. मग आता सार्थक वॉशरूमच्या दिशेने निघतो. इकडे शशिकांत सांगत असतो, सीमा तुझी मजल जास्त वाढले, तुला मी आधी पण सांगून ठेवलंय, माझ्या वाटेला जात जाऊ नकोस, माझ्यासमोर नजर खाली ठेव. असं म्हणत तो सीमाचा हात धरतो, दाबायला लागतो आणि सीमाला त्रास होत असतो. तोपर्यंत आता आनंदी सांगत असते, सोडा आईंना सोडा. पण शशिकांत ऐकायला तयार नसतो. तितक्यात तिथे सार्थक येतो आणि म्हणतो, काय चाललंय तुमचं हे, आई तुम्ही ठीक आहात ना, काय चाललंय हे, मला असं वाटतंय हे काहीतरी चुकीचं चाललंय. शशिकांत म्हणतो, नाही माझी बायको आहे, तिला मी बाहेर पार्टीमध्ये ये म्हणून सांगत होतो. आता सार्थक म्हणतो, मला असं वाटतंय तुम्ही अक्षयची आई का. यावरती सीमा म्हणते, हो हो मी अक्षयची आई आणि तुम्ही सार्थक सर ना आणि ही आनंदी ना. सार्थक राज्याध्यक्ष आणि आनंदी राज्याध्यक्ष तुम्ही जज म्हणून येणार होतात ना, ही आहे अक्षयची बायको. असं म्हणत सीमा आता रमाची ओळख करून देते. मग सार्थक आणि आनंदी सीमाच्या पाया पडतात, रमाची ओळख करून देतात आणि म्हणतात, आम्हाला अक्षय तर बाहेरच भेटला होता आणि तुम्ही पार्टीसाठी तयार झालात ना. यावरती रमा सांगते, खरं सांगू तर या पार्टीमध्ये मी येणार नव्हते, मला न हे सगळे कपडे घालून खूप ऑकवर्ड वाटतंय, पार्टीमध्ये यायचं काय बोलायचं काही कळत नाहीये. आनंदी म्हणते, हे बघा पहिली वेळ प्रत्येकावरती येते, मी सुद्धा नेहमी साडीच नेसते आणि साधा ड्रेस घालते, पण आज सांगू का मला असं वाटतं मी पण एका कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट केला होता, हे आपला कॉन्फिडन्स बूस्ट करण्यासाठी खूप चांगलं असतं. तुम्ही मंचावरती जा, एकदम आत्मविश्वासाने बोला, तुमचं कॉन्फिडन्स वाढेल आणि मनातली सगळी भीती चेपून जाईल. असं म्हणत आनंदी रमाला इन्स्ट्रक्शन देत असते. सार्थक म्हणतो, काळजी करू नका, तुम्ही बाहेर या. रमा म्हणते, मी ड्रेस तर घातले पण बाहेर येईन की नाही मला शंका वाटते. सार्थक म्हणतो,
असं नाही, तुम्हाला बाहेर यायलाच पाहिजे. इकडे आता फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन सुरू होते. आता दोघं जण होस्ट करण्यासाठी असतात. त्याच वेळेला एक एक करत आपला कॉस्ट्युम दाखवण्यासाठी माणसं येतात. सगळ्यात पहिले ते आनंद आणि जान्हवी. त्यावरती आनंद म्हणतो, पॉवरफुल पीपल इन पॉवरफुल प्लेस. असं म्हणत तो सांगतो की आम्ही दोघं जण एकमेकांसाठी योग्य आहोत आणि आम्ही दोघांनी ब्लॅक थीम केलेली आहे. सगळे टाळ्या वाजवतात. एक एक करत सगळे पार्टिसिपेंट येतात. मग रेवा येते. रेवा स्वतःच्या फुशारक्या मारते आणि तितक्यात सांता क्लॉज बनून अभि येतो. अभि स्वतःबद्दल सांगतो. एक एक करत सगळेजण फॅन्सी ड्रेस करून येतात आणि आता जज समोर काहीतरी परफॉर्मन्स साजरा करतात. छोटासा परफॉर्मन्स आणि छानपैकी वेस्टर्न ड्रेस याच्यावरती नंबर ठरणार असतो. सगळे टाळ्या वाजवतात. पण आता अक्षय पण येतो. अक्षय डिटेक्टिव्ह झालेला असतो. मग डिटेक्टिव्ह अक्षयला सगळेजण ओळखतात, टाळ्या वाजवतात आणि छानपैकी पार्टीमध्ये रंग चढलेला असतो. ऑलमोस्ट सगळ्यांचे कॉस्ट्युम चालू असताना तिकडे मयुरी येते. मयुरी आपला पण कॉस्ट्युम दाखवते आणि सगळ्यांना हसवत असते. सगळेच जण मयुरीला बघून खुश असतात. मग नंतर आई आजी येते. आई आजीच्या येण्यावरती मस्त शिट्ट्या पडतात आणि आई आजीला कौतुकाची थाप सुद्धा मिळते. आई आजी सांगते, आता सगळ्यात महत्त्वाचा व्यक्ती येणार आहे ते म्हणजे माझा मुलगा शशिकांत. शशिकांत येतो जोकरच्या वेशामध्ये. जोकरच्या वेशात येऊन तो वेडेचाळे काहीतरी करतो. पण आई आजीला वाटत असतं माझा मुलगा आहे ना, एकदम भारी काहीतरी करतोय. त्यामुळे आई आजी म्हणते, आत्तापर्यंत इतके स्पर्धक आले पण ज्या वेळेला माझा मुलगा आला ना तेव्हाच ही कॉम्पिटिशन पूर्ण झाली. याच्या पुढे जिंकायची कुणाची दुसऱ्याची टाप नाहीये. असं म्हणत आई आजी शशिकांतचं खोटं कौतुक करत असते. आणि आता इकडे मात्र रमा बाकी असते. आई आजी म्हणते, सगळे पार्टिसिपेट झालेत, तुम्ही निकाल जाहीर करू शकता. असं म्हणत सार्थक आनंदीला स्टेजवरती बोलवते. सार्थक म्हणतो, हो पण अजून एक पार्टिसिपेट बाकी आहे ना. अक्षय म्हणतो, हो माझी बायको येण्याचं बाकी आहे. सार्थक म्हणतो, आपण थोडा वेळ थांबूया की, त्यांना येऊ दे, त्यांचा परफॉर्मन्स देऊ दे आणि मग ठरवू आपण काय करायचं ते. उगाच घाई कशाला करायची. यावरती आता सार्थकचं म्हणणं काही इकडे रेवा आई आजी यांना पटत नाही. पण सार्थक त्याच्या मतावरती ठाम असतो की अक्षयच्या बायकोला येऊ दे. आणि अक्षयची बायको म्हणजेच रमा इतकी सुंदर तयार होऊन येते की कुणाच्याही डोळ्यावरती विश्वासच बसत नाही. छानपैकी ग्रे कलरचा त्याच्यावरती सिल्वर डिझाईन असलेला सुंदर अगदी तिने फ्रॉक घातलेला असतो. छानपैकी केस सेट केलेले असतात. सुंदर गळ्यामध्ये डायमंडचा नेकलेस असतो. आणि अक्षय तर रमाकडे पाहताच पुन्हा तिच्या प्रेमामध्ये पडत असतो. आता रमा थोडीशी ऑकवर्ड असते. त्यावेळेला आई आजी म्हणते, ही आले खरी स्टेजवरती पण हिला काय बोलता येणार आहे. मग अक्षय रमाला स्टेजवरती पाठवतो. रमा म्हणते, म्हणजे तुम्ही दिग्गज लोकांनी इतकं छान छान बोलत, तितकं छान मला नाही बोलता येणार पण मी प्रयत्न करणार आहे. आता ना मला असं वाटतं की आपण ना हा असे कॉस्ट्यूम वगैरे घालू शकतो पण मी एक साधी मुलगी आहे. मला घर संसार त्याच्यामध्ये लागणाऱ्या गोष्टी आणणं हे सगळं आवडतं. त्याच्यात हे असे झगे घालून काम करता येईल का. मला असं वाटतंय की आपल्या सगळ्यांच्यामध्ये एक सिंड्रेला असते जी वर्षभर काम करते पण त्यातला एक दिवस फक्त ती राजकुमाराला भेटायला छान नटून थटून जाते. तसंच हा झगा घालून एक दिवस आपण करू शकतो पण बाकी दिवस पदर खोचून आपल्याला काम करणं भाग असतं. त्यामुळे एका बाईचं सौंदर्य किंवा तिचं अस्तित्व हे फक्त कपड्यांवर नसून तिच्या वावरावरती असतं. आनंदी म्हणते, बरोबर आहे रमा, तू जे बोलतेस ते बरोबर आहे, अगदी असं असतं. रमा म्हणते, याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे माझ्या सासूबाई. माझ्या सासूबाई या ना इथे आलेल्या नाही आहेत. त्या आलेल्या नाही आहेत कारण ना त्यांना वेस्टर्न ड्रेस घालायला आवडत नाही. पण कोणत्याही त्या कपड्यांच्या मोहताज नाही आहेत. त्यांचा आत्मविश्वास, त्यांचा प्रेमळपणा हे त्यांचं सौंदर्य आहे. कपडे घातले नाही तरी काय होतंय, वेस्टर्न कपडे नसते तरी चालतात पण मनाचं सौंदर्य हे मोठं असलं पाहिजे. आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे माझ्या आई. मी माझ्या आईंना आज स्टेजवरती बोलवू इच्छिते. सीमा म्हणते, नको नको मला नको बोलवू. त्यावरती रमा म्हणते, आई या ना तुम्ही, कारण आज तुमच्यामुळे खूप जणांना इन्स्पिरेशन मिळणार आहे. आई आजी तर मान खालीच घालते. मग रमा सीमाचा हात धरते आणि म्हणते, बघा सोज्वळता आणि संसार कशा पद्धतीने टिकवून ठेवा याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आई. त्यांना नाही वेस्टर्न कपडे घालायला आवडत म्हणून त्यांनी या पार्टीमध्ये पार्टिसिपेट करायचं नाही असं कुठे आहे. लोक काय म्हणतील म्हणून विचार करायचा का. असं म्हणत रमाने सगळ्यांच्या समोर आता मात्र कपड्यांपेक्षा मनाचं सौंदर्य महत्त्वाचं हे सांगितलेलं असतं. आणि आता सीमाला घेऊन ती समोर येते. सीमा नको नको म्हणत असते पण रमा काही ऐकत नाही. ती सीमाला घेऊन रॅम्प वॉकवरती येते आणि सगळ्यांच्या समोर सीमाचं कौतुक करते. पण गोष्ट इथेच थांबत नाही. गोष्ट आता पुढे वेगळ्या वळणावरती सुरू होते. ज्या वेळेला सार्थक सांगत असतो की या कॉम्पिटिशनचा विनर डिसाईड झालेला आहे. यावरती आनंदी म्हणते, कोण आहे विनर सांगा तरी लवकर. आई आजीला वाटत असतं की आपल्यामधलंच कोण असेल. मग आनंदी आता विनरचं नाव अनाऊन्स करते. विनर असते रमा. रमा विनर असते. तिला ड्रेस दिला जातो, तिला गिफ्ट दिलं जातं आणि रमा एकटी न येता सीमासोबत येऊन स्वीकार करते. अखेर रमाने जिंकलेलं असतं. आई आजीच्या नाकावर टिचून रमा आता या कॉम्पिटिशनची विनर बनलेली असते.